तर आता व्हिडिओ ऑन करा मॅडम. व्हिडिओ ऑन आहे. हा. हा, तर आता डॉक्टर स्मिता वरंडे मॅडम आलेले आहेत आपल्यासाठी. तर अभिनंदन मॅडम तुमचं. तुम्ही आमच्या कार्यक्रमाला वेळ देतात, डिस्कशन सिरीज मध्ये भाग घेतात. मॅडम नुकत्याच डिस्कशन ग्रुपला जॉईन झाल्यात, पण मॅडम ऍड करतायत, काहीतरी आहुती देतायत. यज्ञ जो चालू आहे, आपण जो यज्ञ पेटवलाय त्याच्यामध्ये समिधा घालत आहेत मॅडम. तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा. हे बघा, हे सगळं आपण एनर्जीच क्रिएट करतोय. जे काही तिथे लिहिलंय त्यांनी एनर्जी क्रिएट झाली, जे काही इथे बोलतोय त्यांनी एनर्जी क्रिएट झाली. कोण क्रिएटरचा रोल करतय? जे भाग घेत आहेत ते क्रिएटर बनतायत. त्यामुळे त्यांच्या क्रिएशन क्षमता, क्रिएशन पॉवर वाढणार आहे, एवढं लक्षात घ्या. तर सगळ्यांना तुम्ही एक शंका पण विचारा, काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. हो. तर करा स्मिता मॅडम सुरू. धन्यवाद तुमचे त्याच्यानंतर. धन्यवाद मॅडम तुमचे, की आज हा योग इतका छान आला की मी म्हटलं ना 3 वाजून 15 मिनिटांनंतर अमावस्या संपून प्रतिपदा. आणि मला एकदम सकाळी क्लिक झालं की हे करूया, तुमचा मेसेज आला. तर संकल्प कसे सिद्धीत जातात, कारण दर प्रतिपदेला म्हणजे मी तरी स्वतः संकल्प लिहितेच, म्हणजे ती माझी सवय आहे. तर हे आज लोकांपर्यंत पोहोचवण्याची सेवा आपण मला या व्यासपीठाच्या निमित्त म्हणजे माध्यमातून मिळालेली आहे. तर धन्यवाद खूप. तर मी आता डायरेक्ट विषयच सुरू करते, कारण खूप कमी वेळात खूप माहिती देऊ इच्छिते मी. तर संकल्प खूप जण लिहितात. आता आपल्याला माहिती आहे की कसे संकल्प लिहितात, पण काही लोकांचे संकल्प 11 मिनिटात, 11 सेकंदात, 11 वर्षात, नाही तर कधीच नाही. ही मॅडम फॅक्ट आहे. तुम्हाला तर किती वेळ घ्यायचाय तेवढा घ्या बरं का, कारण मी हो. माझं पुढचं कॅन्सल केलंय ना, म्हणून. हा. हो. नाही हा. हा. आवाज येतो ना व्यवस्थित सगळ्यांना? हो हो, येतो येतो. हा. हा. तर का होत नाही, ह्या काचं उत्तर आणि काही माझे टेक्निक्स आणि मी आज म्हणजे सांगते, मॅडम तर आपल्याला सांगतच आहेत. आणि खूप जड शब्द न वापरता अगदी साध्या सोप्या शब्दात मी सांगते, आकर्षणाचा नियम काय आहे, म्हणजे क्वांटम फिजिक्स, द लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर तुम्ही म्हणजे रामदास स्वामींनी जसं मनावर काम केलं आणि मनातूनच कसे हे करतात, तर त्याच्यावर सगळं. तर मला ना पहिल्यांदा मला विचार नियम हे पुस्तक मला एका गुरूंनी माझ्या म्हणजे दिलं, आणि एवढं मी त्यात प्रभावित झाले. आणि तिथून काय विचार करावा, आणि तिथून माझी हे सुरू झाली. ह्याला खूप वर्ष झाले, 25 वर्षापूर्वी मला ते पुस्तक मिळाल्यानंतर माझ्यात खूप बदल झाले. आणि योगी कथामृत, क्रियायोग हे सगळं नंतर म्हणजे मी करतच गेले. आणि एक आवड, नंतर ज्योतिष वगैरे ते सुरूच होतं. तर खरोखरी विचार तुम्ही जे करता आणि तेच तुम्ही आकर्षण म्हणजे तुमच्याकडे येतं. कारण तुम्हीही वर्तमान काळ, भूतकाळ जो जगत आहात आणि येणारा भविष्य काळ जगणार हे तुमच्या विचारातूनच आहे. तर बघा, आपण पण प्रतिपदेला संकल्प करतो, पण ते किती दिवसात होतात मी आता जसं बोलले. तर काही लोकांच्या सिद्धीस जाण्याला थोडा वेळ लागतो, हो की नाही? तर पहिली गोष्ट, पहिल्यांदा आपला स्वतःचा ऑरा तो चेक करा. तोच जर लो एनर्जी असेल, त्याची फ्रिक्वेन्सी जर खूप लो असेल, तर तो वर्क नाही करणार. ओके. तर एनर्जी हाय म्हणजे काय, हे बघा, बऱ्याच वेळा आजूबाजूचे लोक, परिस्थिती, कुणी काही बोललं ते मनामध्ये आपण पकडून ठेवतो. त्यामुळे आपली एनर्जी डाऊन होते. तर ते सोडून द्यायचं, म्हणजे जसं आता मॅडमनी सांगितलेत, आपल्या अमृता मॅडमनी आणि सविता मॅडमनी सांगितलेलं आहेच. तर ते सोडून द्या, लेट्स गो करायला शिका, पॅटर्न बदलायची. खूप गोष्टी आपण ना त्याच त्याच पॅटर्ननी जगत असतो किंवा हे करत असतो. तर जे सोडून दिलं आणि आपण आपल्या गोलवर फोकस केलं, तर ते लवकर आपल्याला म्हणजे आपल्यापर्यंत येतं. कारण युनिव्हर्सल एनर्जीच हे की तथास्तु म्हणते, त्याला माहित नसतं तुम्ही नकारात्मक किंवा सकारात्मक काय, त्याला काहीही युनिव्हर्सल एनर्जी फक्त तथास्तु म्हणत असते, हो की नाही? तर आपली म्हणजे हा ऑरा कसा हे करायचा, तर ओंकाराच्या माध्यमातून. जसं आपण सकाळ संध्याकाळ ओंकार हा खूप हायर एनर्जी म्हणजे देतं आपल्याला. त्यामुळे ओंकार आणि ध्यान हे खूप गोष्टी, आपल्यातलीच कुंडलिनी चक्रा बॅलन्स करणे, हे जे सगळं आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी ओंकार करणं रात्री झोपण्यापूर्वी खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्यांनी आपली एनर्जी हाय होतेच नक्कीच. त्यामुळं हे खूप, आणि म्हणजे हे रात्री झोपताना म्हणजे ओंकार केल्यानंतर, ध्यान केल्यानंतर म्हणजे एक आपण फील करतो की एका चुंबकासारखं आपण आपल्याला म्हणजे मांडतो. आणि जसं चुंबक एका वस्तूंना आकर्षित करतं, तसं आपलं मन, आपले विचार, आपल्या भावना त्या म्हणजे जे काही आपण संकल्प केले त्यापर्यंत जातात. फक्त त्याला किंतु परंतु मध्ये आलं ते युनिव्हर्सल एनर्जीशी जात असते. तुम्ही किंतु परंतु आणले की ते छेदून परत खाली येतं, म्हणजे आपले सिद्धी होत नाही असं. त्यामुळे त्याला त्याचं काम करू दे. आपण फक्त काय करायचं, मी एक चुंबकीय शक्तीप्रमाणे म्हणजे मी आहे स्वतः, ती ऊर्जा माझ्याकडून काम करून घेत आहे असं आपण फील करायचं. जसं की मॅडमनी सांगितलेलं आहे आपल्याला, पदार्थाची चव
ती जिभेवर रेंगाळली पाहिजे. व्हिज्युअलायझेशन पिक्चर मेडिटेशन आहे, की एक व्हिजन बोर्ड पाहिजे आपला, की गाडी, बंगला, मी तिथे बसली झोक्यावर, म्हणजे लॉन अगदी सगळं सगळं हे व्हिज्युअल हे ध्यानातून होणारच आहे. आणि टेक्निक न करता सुद्धा ते डायरेक्ट ध्यानातून येतं, की जसा आपला अभ्यास सराव वाढेल तसं डायरेक्टली येतं. परंतु ठीक आहे, काही साधक असे हे असेल तर त्यांनी निदान ह्या टेक्निकला धनुर्धर ध्यानाच्या व्हिज्युअलायझेशन करून 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 आपली हे वाढवून म्हणजे काय म्हणतो आध्यात्मिक पॉवर किंवा ते व्हिज्युअलायझेशन पॉवर वाढवून आपण ते आपल्यापर्यंत लवकर मिळवू शकतो. तर आपले संकल्प आहेत ना, रोज कागदावर किमान 21 वेळा तरी उतरवा. ह्याला कंटाळा करून हे तुम्ही डटून काम करणे म्हणजे म्हणतो. लोक काय करतात, एक दिवस आज संकल्पना, ओके आज प्रतिपदा लिहून काढलं, चला देऊन टाकले. नाही. जेव्हा आपण कागदावर, आणि तेही कोऱ्या कागदावर हिरव्या शाईने लिहितो, त्याचे अजून जास्त परिणाम होतात. आता हे खूप डीप नाही सांगत आहे, त्याला मला फार वेळ लागेल. पण जेव्हा आपण लिखाण करतो तेव्हा मन, बुद्धी सगळं त्याच्यात, आणि आपण एकाग्र चित्ताने ती लिहितो आणि मनामध्ये बोलतो. त्याचे खूप फायदे होतात. माझ्या वह्या अजूनही आहेत. मी खूप वर्षांपासून ते करते. मी तुम्हाला दाखवू इच्छिते, की अगदी लिहिलेल्या रक्कम, इन्कम, काही आपल्याला हवे त्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. टचवूड ही गुरूंची कृपा आणि युनिव्हर्सची मला मिळालेली एक हे खूप महत्वाची आहे. पण मी रोज लिहिते कितीही. मॅडम जसं म्हणल्या, मी पण 1-1.5 वाजेपर्यंत अभ्यास रोज करते, आणि तरी मी सकाळी 5:30-6ला उठते. कारण दिवसभरात आपलं चालू असतं, पण तो वेळ देणं ह्याला पॅशनेट वर्क एक हे करून त्यात मला कंटाळा येत नाही किंवा मला झोप येत नाही. झोप अशी काही मला होत नाही. 4 तासाची झोप मला बास होते. हे आपल्या मनावर आहे. तर असं हे साधे सोपे संकल्प आहेत. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याद्वारे इच्छापूर्ती. तर आता मॅडम सांगतातच, की आपण पाण्याला अफर्मेशन देतो आणि ते पाणी कसं हे करून मग प्यायचं वगैरे. तर मी अजून एक वेगळी टेक्निक म्हणजे आहे, म्हणजे मी पण सांगू इच्छिते, की तुमची नेमकी ध्येय, मग आरोग्य असू दे, आनंद, प्रेम, रिलेशनशिप, संपत्ती, तर ते वर्तमान काळात एका कागदाच्या ह्याच्यावर लिहा, स्टिकिंग टेपवर लिहा. आणि तो कागद आहे ना तुमच्या आवडीच्या बॉटलला चिटकवा. रात्री झोपताना ती पाण्याची बॉटल तुमच्या उशीला म्हणजे पिलोच्या इथं म्हणजे बेडच्या तिथे ठेवा. काय होतं, शब्दांमध्ये ताकद असते. ते आपण लिहिलेलं असतं. एकच स्वर लिहायचं, जास्त काही लिहायचं नाही. आरोग्य, धन किंवा पैसा, रिलेशनशिप, संपत्ती, यश, असं काही जे तुम्हाला हवंय ते. आणि ती बॉटल झोपताना उशाच्या तिथे ठेवायची. आणि पाणी त्यामागील हेतू, भावना शोषून घेतं. ते त्याच्यात लिहिले. आणि तेच पाणी दिवसभरात तुम्ही दुसऱ्या दिवशी प्यायचे. पण हे करताना मी एक दिवस केलं असं नाही. ह्यालाही म्हणते ना, जेव्हा कधी होईल, कधी वगैरे असं नाही. सुरू ठेवायचं ना, त्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही फक्त तेवढं करून करा. त्याचे ट्रिमेंडस रिझल्ट आहे. दुसरी गोष्ट, की मी जसं म्हटलं, की आपले संकल्प उतरवून काढा. तर आपलं पेन, असं हे ग्रीन कलरचं पेन असं मी म्हणते. आपली डायरी कोणालाही द्यायची नाही. रोज आपण ते लिखाण करायचं, बाजूला ठेवायचं. कारण ह्याच्यात व्हायब्रेशन्स असतात. म्हणजे प्रत्येक म्हणजे वस्तूत ह्याच्यात व्हायब्रेशन्स असतात. ते खूप महत्वाचं आहे. आपल्या घरातला ऑरा, आणि मला असं म्हणायचंय, की म्हणजे मी तरी अशी मांडते, ध्यानाला मी एकाच जागी बसते. ती जी जागा, ते आपलं आसन, त्याच्यात एवढे व्हायब्रेशन असतात ना, त्याच्यातून एवढी शक्ती आणि एवढी ऊर्जा मिळते. तशीच आपण जेव्हा ध्यानाला बसतो किंवा आपली टेबल खुर्ची नाही द्यायची, म्हणजे असं काही मी ह्याला असं म्हणजे तुम्हाला हे म्हणत नाही तुसडेपणा वगैरे, पण आपलं आसन हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण त्यात आपला ऑरा असतो म्हणून. तर तेव्हा लिखाण त्या त्या वेळेला करा. एकदा समजा सकाळची वेळ निवडली, माझी डायरी हे करायची, तर ती ठीक आहे, किंवा संध्याकाळ वेळी. कारण ना, झोपताना सुद्धा म्हणजे झोपण्यापूर्वीची 20 मिनिटं तुम्हाला खूप काही देऊन जातात. तर ती कशी? तर जेव्हा आपण लिखाणाला वेळ देतो झोपण्यापूर्वी, सबकॉन्शियस तेव्हाच आपल्याला खूप त्याचे फायदे होतात. तर त्या इच्छा जेव्हा आपण डायरीत उतरवतो, तर आधी प्रार्थना करायची, की माझे प्रिय, आध्यात्मिक मार्गदर्शक माझे, पूर्वज, रक्षक आणि देवदूत, गुरु, हे सगळे माझ्याकडून हे करवून घेत आहेत. त्यांना आपण ग्रॅटिट्यूड द्यायचा पहिल्यांदा, आणि मग ते लिखाण सुरू करायचं. ध्यान करायचं, ओंकार करायचा, झोपून जायचं. तो आपले काम करायला तयार असतो. आपण सोडून दिलेलं असतं युनिव्हर्समध्ये. दुसरी गोष्ट, तमालपत्र. तमालपत्राच्या एनर्जीज ट्रिमेंडस. म्हणजे जेव्हा तमालपत्र आपण बंद करतो, त्याच्या हे सगळ्या युनिव्हर्समध्ये जातात. आता त्याचं हे बाकी मी सांगेन, की तमालपत्रच का वगैरे, त्याच्या एनर्जीज वेगळ्या आहेत. ते म्हणजे स्पाइस रेमेडी म्हणतो आपण त्याला. तर आपली इच्छा त्या तमालपत्रावर लिहून ठेवायची. काही असेल, म्हणजे असं जसं म्हणलं आरोग्य, पैसा, असं. ते तमालपत्र हातामध्ये घ्यायचं. 21 किंवा 11 वेळा त्या अफर्मेशन्स म्हणायच्या, जी आपली इच्छा आहे ती. आणि ते एका भीमसेनी कापूर बरोबर बर्न करून टाकायचं संध्याकाळच्या वेळेस.
आणि ते फ्लो करायचं ह्याच्यामध्ये बाहेर आपल्या गॅलरीतून किंवा झाडामध्ये. हे पण 21 दिवसाचं टेक्निक आहे. त्यांनी पण खूप आपले संकल्प जे आहेत ना सिद्धीत जातात. हे सगळं करताना आपले संकल्प शुद्ध, सात्विक असणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या विद्या आहेत. जसे आपण टेक्निक करतो आता तुम्हाला हे म्हणजे होईल सॅटिस्फाईड, पण खराब विद्येचे, खराब ह्याचे तुम्हाला रिबॉन्ड बसतात. त्यामुळं जे आपण हे करतोय ते आपल्या चांगल्यासाठी आपण त्याचा योग्य उपयोग हा करायचा आहे. म्हणजे आकर्षणाचा नियम हेच सांगतो. तर मला असं म्हणायचं की ध्यान, प्राणायाम आणि ह्या सगळ्याद्वारे आपण जेव्हा हे सगळं करतोय किंवा ते युनिव्हर्सल एनर्जी आपल्याकडून करून घेतेय. अपना टाइम अपने हात में, हे घड्याळ. हे घड्याळ अॅनालॉग क्लॉकच का पाहिजे? कारण घड्याळ हे सारखं टाइम दाखवतं तुम्हाला. तर पूर्वीचे लोक बघा घड्याळ घातल्याशिवाय, आता स्मार्ट वॉच म्हणजे आम्ही असं ज्योतिषीय भाषेत म्हणतो की स्मार्ट वॉच राहू शनी केतू अट्रॅक्ट, गॅझेट आहे ना शेवटी. पण ही घड्याळची टिकटिक आहे ना, आणि इथं जे बांधलेलं 72,000 नाड्या इथून सुरू होत, तर त्याचे पण खूप रिझल्ट असतात. जेव्हा कुठलंही हे करताना, संकल्प करताना आपलं वॉच, आपला टाइम आपने हात, हे पण खूप महत्वाचं आहे. त्यामुळं तेही तुम्ही म्हणजे बघा, कारण आपलं घड्याळ हे कायम आपल्या हातात असणं गरजेचं आहे. तर असं सगळ्या म्हणजे टेक्निक्स खूप आहेत. मॅडम तर आपल्याला सांगतायत आणि करून पण घेत आहेत. पण काही लोकांना म्हणजे मी म्हणते ना, की सराव आणि अभ्यासानेच हे साध्य होणार आहे. कारण ह्या शेवटी विद्या आहेत. तर त्याचा तुम्ही कसा उपयोग करता ते फार महत्वाचं आहे. बाकी तर आपण चक्र बॅलन्स किंवा सगळं ध्यान करतो, त्याचा ध्यानाचा अभ्यास करतो तसा. आणि शेवटी एक मला असं म्हणायचंय, की रोज म्हणजे माझी ही पद्धत आहे. मग मी तुम्हाला असं सांगू इच्छिते, की संकल्प डायरीत उतरवतो आणि सगळे हे आपण टेक्निक्स दिवसभरातले करतो, हो की नाही? पण ग्रॅटिट्यूड, माफी मागणे, फॉरगिव्हनेस, ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत, की जसं आपण प्रार्थना केली, की पूर्वजांना, रक्षकांना, देवदूतांना, आध्यात्मिक मार्गदर्शक ते करतील ना आपल्याला. पण डे टू डे लाईफमध्ये आपणही खूप जणांना नकळत काहीतरी बोलले जातो. चर्चा होतात. कुणाबद्दल असं इकडं-तिकडं बोललं जातं. होतं. मग त्यांना रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर होपोनोपोनोचीच प्रार्थना आहे ही, हवाईन प्रार्थना. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, प्लीज हेल्प मी. हे मी ऍड केलेलं आहे. हेल्प मी म्हणजे ती युनिव्हर्स आपल्याला मदत करते, म्हणून आपण ते म्हणायचं. 11 वेळा तरी सकाळी आणि संध्याकाळी किंवा दिवसातून तुम्ही जप केल्यासारखं म्हणजे मी तरी करते, की काय युनिव्हर्समध्ये आपण आपल्याही ह्यातून नकळत चुका होतात. त्याला आपलं आपण क्षमा याचना, धन्यवाद, ग्रॅटिट्यूड देऊन कट, म्हणजे जसं मॅडम म्हणतात, की आपला हे कट करायचं. कारण ऑरा आणि आपली एनर्जी, जर आपलाच ऑरा आणि हे डाऊन असेल, तर आपल्याला हे मॅनिफेस्टेशन होत नाहीतच अजिबात. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. वाटल्यास लिहून काढा किंवा सरावाने ते म्हणा, जप केल्यासारखं म्हणा तुम्ही ते सगळं रोज. तर ह्या खूप म्हणजे धन्यवादात वगैरे ही ताकद नक्कीच आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या म्हणजे काय म्हणतो, जसं आता म्हणलं की ग्रुप एनर्जीनी हे सगळं होतं. तर नक्कीच आयुष्यभर म्हणजे मी मॅडमशी भरपूर दिवस कनेक्ट आहे. रिझल्ट तर छान येतातच, प्रश्नच नाहीये. पण आपल्याला ही सेवा मिळते. नक्षत्रांची सेवा मी घेतली आता. ते पण छान झालं, करून घेतलं युनिव्हर्सनी माझ्याकडनं. मी कोण नाहीये, गुरु आणि मी निमित्त मात्र आहे म्हणून मी बोलत असते, इतकंच. पण ह्या सेवा मिळणं, आपण ह्या सेवा स्वीकारणं होत नाही. लोकं मंदिरात जाऊन झाडू मारतात. ती सेवा आहे म्हणून तिथे जाऊन झाडू मारतात. पण कशाला? ही करण्याची गरजच नाही ना, आपल्याला ग्रुपनीच एवढं दिलेलं आहे, हो की नाही? पण तरी देखील ना, मला असं म्हणायचंय, काही लोक इथं म्हणजे हो ठीक आहे, काही लोकांची अशी समजूत आहे, की आपण बोललं, की आपली हे दुसऱ्यांना कशाला सांगायची आहे काय? पण ह्याच सांगण्यात जी म्हणजे मी काय म्हणतो, जसं दान हे सत्पात्री असावं ना, तसं ह्या चर्चा ह्या सत्पात्री आहेत. म्हणजे हे सगळे साधक आहेत. आज त्यांची कुठेतरी ऊर्जा आहे. म्हणून आपण सगळे एकत्रित संघटित इथं जमलेलो आहोत आणि ह्या व्यासपीठावर आपण आहोत. मग ह्यांच्या पुढे ज्ञान, मग मी हे सांगितलंच असतं ना, मी हे लपवून ठेवलं असतं ना, मी का सांगू तुम्हाला, माझ्याच हे होतील. नाही असं. दिल्यानं वाढणार आहे. तिपटीनं नाही 10 पटीने वाढणार. पण तरी देखील मला असं म्हणायचं, की मॅडम एवढ्या ह्यानी सांगतात, तरीही 4 शब्द लोकं काही लिहीत नाहीयेत. तर असं करू नका. म्हणजे मी खूप ह्यानी सांगते, तुम्ही जेवढं द्याल, जेवढं योगदान तिथं द्याल, हे दान आहे. हे जे मी हे करते ना, मी पण आज दान म्हणजे दान हे सांगू नाही एकमेकाला, असं तसंच आहे. पण ही एनर्जी कुठल्याही आपण शेजारच्या माणसाला जाऊन हे मी सांगत बसणार नाहीये. मला माहित नाही त्याचं. पण आज मी साधकांना सांगते. ही जी माझ्याकडून एक सेवा होती ती चांगली आहे. त्यामुळं हे वाटा, एकमेकाला द्या असं. आणि थोडंसं म्हणतो ना, बुद्धिजीवी लोकांशीच ते आपलं होतं. हे सगळे साधक, मी कुणालाही असं म्हणजे काही नावं किंवा अंडर एस्टिमेट करत नाहीयेच. तर म्हणजे सॉरी, म्हणजे असं काही नाहीये. पण तुम्ही, आपण ह्या व्यासपीठावर आहोत. एक युनिव्हर्सने आपल्याला सगळ्यांना एकत्रित जोडलेलं आहे. पास्ट लाईफ रिग्रेशननीच आपण एकत्र आलेलो आहोत.
तर इथं 4 शब्द तरी तुम्ही लिहा, आपलं योगदान द्या, अशा सेवा म्हणजे घ्या सगळ्यांनी मिळून. आणि मॅडमचं एवढं छान हे आहे की त्यांनी खूप आपल्याला देत आहेत, एवढं म्हणजे हे करून सांगत आहेत. तर खूप धन्यवाद. अजूनही मी सेवा स्वीकारणारच आहे मॅडमला, मी सांगितलेलंच आहे. भरपूर बोलू शकते आणि काही चूक भूल झाली असेल तर द्यावी घ्यावी. आणि काय तुम्हाला म्हणजे ह्याच्यातून वाटलं, काही तुम्हाला म्हणजे प्रश्न उत्तर असतील तर मला नक्की म्हणजे हे करा. खूप खूप धन्यवाद. ग्रॅटिट्यूड चला, ग्रॅटिट्यूड. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अं, खूप छान सांगितलं तुम्ही. मॅडमनी भरपूर टेक्निक्स ऍड केले जे आपण विविध कोर्स मधनं बघितलेले आहेत, पण दरवेळेला आपण करत नाही. तर एक रिव्हिजन छान झाली. तुम्ही त्यातले काही सुरू करू शकता परत. आणि ग्रॅटिट्यूडचं महत्व सांगितलं जे खूप आहे. सगळ्यात महत्वाचं मॅडमने जे सांगितलं ते ज्ञानसेवा. ज्ञानसेवा ही आपल्या उपनिषदामध्ये उत्कृष्ट आहे, लिहिलेलंच आहे. कुठल्याही सेवेपेक्षा ज्ञानसेवा महत्वाची. कुठल्याही मार्गाने तुम्ही डेस्टिनेशनला जा, योग जो आहे त्या योगाकडे किंवा मोक्षाकडे शेवटी तुम्हाला ज्ञान मार्ग स्वीकारावाच लागतो. एक शेवटचा टप्पा ज्ञान मार्गानेच पार होतो. आणि मग इथे तर सगळं हे ज्ञान यज्ञ सुरू आहे आपला. जो कोणी काही लिहितो, जो कोणी बोलतो ते ज्ञानाविषयी बोलतोय. दुसऱ्याला न समजलेलं आपल्या चांगल्या सोप्या शब्दात म्हणतोय. तर ज्ञान यज्ञच आहे हा. तर या सेवेत जरूर भाग घ्या. मॅडमनी कळकळीची विनंती केली आहे, सगळ्यांना मोटिवेट केलेलं आहे. तर धन्यवाद स्मिता मॅडम, खूप छान तुम्ही सांगितलं सगळ्यांना. धन्यवाद. आता अनुजा मॅडम या. अनुजा मॅडमनी काहीतरी लिहावे अशी इच्छा होती माझी, कारण त्या पण बऱ्याच काही चांगल्या अँगलनी तिथे इनपुट देऊ शकल्या असत्या. लिहिलंय मॅडम, फक्त वहीत ग्रुपमध्ये लिहायला नाही म्हणून मग ठीक मी आहे. बोलायची संधी घेतली. वेळ नसतो, पण तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे तुम्ही काहीतरी इनपुट द्यावं असं इच्छा होती माझी, ती पूर्ण झाली. धन्यवाद. थँक्यू. स्पॉटलाइट द्या. हा.